Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी मारुती संगपाळ आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वसई तालुक्यात अनेक मूलभूत समस्या आवासून उभ्या आहेत. पाण्याच्या समस्येबरोबरच विजेची समस्या ही सर्वात मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यात विजेचा खेळखंडोबा कसा सुरू आहे आणि त्याला जबाबदार कोण आहे याची स्पष्ट भूमिकाच भाजपचे मनोज पाटील यांनी मांडली, ती आता आपण पाहूया. जगातला सगळ्यात वेगाने शहरीकरण होणारा तालुका म्हणून वसई तालुका ओळखला जातो आणि जी लोकसंख्येची वाढ आहे ती प्रचंड आहे आणि त्याचा ताण जो आहे तो सगळ्याच यंत्रणावरती पडतो आहे. विशेषतः ज्या मूलभूत सुविधा आहेत, नागरी सुविधा, त्यांच्यावरती याचा ताण येतोच आहे. परंतु ज्या वेगाने नागरीकरण झालं त्या वेगाने ज्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ व्हायला हवी होती, ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं मागच्या 20 वर्षामध्ये, ते झालं नाही आणि त्यामुळे ही समस्या आज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. मुळात वसई तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने विजेची मागणी वाढते त्या पद्धतीने जे पायाभूत सोयीसुविधा असायला पाहिजेत, विजेच्या संदर्भातल्या ज्या ट्रान्सफॉर्मर असतील, फीडर असतील, त्यानंतर रिसिव्हिंग स्टेशन असतील, ज्याला MSCBवाले स्विचिंग स्टेशन म्हणतात, ह्या आणि त्याच पद्धतीने ज्या केबल्स असतील, ओव्हरहेड्स वायर्स असतील, ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे ती झाली नाही आणि याच्यावरती 2014 पूर्वी पूर्णपणे दुर्लक्ष झालं. महावितरण त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी केवळ कनेक्शन्स देणं आणि कुठल्या तरी मॉनिटरी बेनिफिटसाठी, आणखीन कुठल्या बेनिफिटसाठी केवळ कनेक्शन्स देणं एवढं एकच काम केलं. परंतु त्या संदर्भातलं जी वाढ, ज्या पद्धतीने वाढ होते, समजा एक 50% पुढच्या वर्षी वाढ होणार असेल किंवा 60% वाढ होणार असेल, तर त्या वाढीसाठी जे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहेत, त्या सुविधेवरती कुठलंच लक्ष गेलं नाही. त्यामुळे 2015 साली ज्या वेळेला ऊर्जा मंत्र्यांकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो, माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला हा मुद्दा जो आहे तो आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडला. माझ्याकडे त्या संदर्भातले कागदोपत्री पुरावे आहेत. आम्ही ते पत्रामध्येही त्यांना सांगितलं आहे. माननीय यर्मे साहेब त्यावेळेला मुख्य अभियंता होते, त्यांना हा विषय आम्ही गांभीर्याने सांगितलं की जर याच्यामध्ये ह्या पायाभूत सुविधांमध्ये लक्ष दिलं गेलं नाही आणि ज्याच्यामध्ये काम केलं गेलं नाही तर भविष्यामध्ये वसई तालुका अंधारात कुठल्याही क्षणी जाऊ शकतो. आणि आज आपण पावसाळ्यापूर्वी काही बघितलं तर त्याच्यातलं त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आहे. 2015 नंतर आपण जवळपास नवीन 4 स्विचिंग स्टेशन उभी राहिली. पोमणचं असेल, नालासोपारा पश्चिमेचं असेल, म्हाडाचं असेल, त्यानंतर ग्लोबल सिटीचं असेल. त्याच पद्धतीने इतर ठिकाणी स्विचिंग स्टेशनसाठी आता काम सुरू झालेलं आहे. जवळपास 111 कोटीहून अधिक रक्कम खर्च करून ते DPDC, RAP, DRP असेल, IPDS असेल किंवा स्पेशल फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत. परंतु ती पुरेशी नाही आहेत. आता नजीकच्या 2 वर्षामध्ये अजून काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत. पण याच्यामध्ये याच्यातला जी अडचण आहे ती आपण समजून घ्यायला पाहिजे. वीज वितरण व्यवस्थेमध्ये जो वीज डिस्ट्रीब्युशन पॉईंट आहे, म्हणजे ज्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणू किंवा स्विचिंग स्टेशन म्हणू किंवा आपण फीडर बिलर म्हणू, हे मध्यभागी असायला पाहिजेत आणि त्याचं वितरण हे चौबाजूनी असायला पाहिजे. आपल्याकडे मोठे मोठे कॉम्प्लेक्स निर्माण झाले ज्याचा लोड हा कितीतरी 100 किलोवॅटमध्ये आहे, परंतु त्या ठिकाणी वीज वितरण व्यवस्थेसाठी जे स्विचिंग स्टेशन असायला पाहिजे किंवा फीडर असायला पाहिजे ते मिळाले नाही. त्याचं कारण मुख्य की महावितरणचं जे म्हणणं आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून दिली गेली नाही. त्यामुळे आम्हाला कुठेतरी आता पोमण कुठेतरी 20 किलोमीटरला आहे, कुठेतरी नालासोपारा वेस्ट शहराच्या बाहेर पोलीस स्टेशनच्या मागे ते स्विचिंग स्टेशन दिलं गेलं आहे, किंवा नारेंगीला आता जागा शोधली जाते, सरकारी जागा शोधली जाते, आगाशीला पुरापाड्यामध्ये ते आहे. परंतु हेच जर स्विचिंग स्टेशन शहराच्या मध्यभागी असती तर त्याचा जो डिस्ट्रीब्युशनमध्ये त्याचा फायदा झाला असता, लोकांना समान वेगाने किंवा समान दाबाने वीज मिळाली असते. दुसरी गोष्ट, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते केबल असेल किंवा ओव्हरहेड वायर्स असतील, 40-40 वर्ष झाली त्या ओव्हरहेड वायर्स बदलल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे त्याची क्षमता कमी झाली. म्हणजे जर ट्रान्सफॉर्मर असेल, ट्रान्सफॉर्मरपर्यंत वीज येते, पण ती वीज जी लोकांच्या घरापर्यंत जाण्यासाठी जे नेटवर्क पाहिजे
ते नेटवर्क कमकुवत असल्यामुळे अनेक वेळेला त्या तारांमधून जो अपेक्षित लोड आहे तो मिळत नाही आणि त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर वसई तालुक्यातल्या पायाभूत विजाच्या संदर्भातल्या पायाभूत सुविधावरती आम्ही सातत्याने काम करण्यासाठी पाठपुरावा करतो आहे आणि त्याच्यात काही गोष्टीमध्ये आम्हाला यश येतं आहे. आज मोठ्या प्रमाणात अंडरग्राऊंड केबलिंग जे आहे हाय टेन्शन वायरचं ते सुरू आहे. लो टेन्शन वायरच्या संदर्भात जे बंच कंडक्टर आहेत म्हणजे केबल इन्सुलेटेड जी वायर आहे ओव्हरहेड वायर आज आपण मोठ्या प्रमाणात वसई तालुक्यामध्ये त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे. परंतु मागच्या 15-20 वर्षामध्ये जे लक्ष द्यायला गेलं पाहिजे होतं ज्याप्रमाणे स्थानिक सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आज वसईतल्या वीज ग्राहकांना हा मोठा फटका बसतोय आणि लोकांचा उद्रेक होतोय. तो उद्रेक अत्यंत साहजिक आहे कारण लोक वीज बिल भरतायत. महावितरणचे वाढीव दर असले तरी ते लोक भरायला तयार आहेत परंतु लोकांना वीज हवी आहे कारण वीज नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात अडकून पडतात आणि वसई तालुक्यातला जो बाहेरून आलेला असेल किंवा स्थानिक समाज हा मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला जातो. वीज नसेल रात्री वीज नसेल तर त्याचं संपूर्ण जे शेड्यूल आहे ते बिघडून जातं. म्हणून वीज वितरण व्यवस्थेचा आज जो खेळखंडोबा झालेला आहे त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती मागच्या 15-20 वर्षामध्ये त्याचं झालेलं दुर्लक्ष आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण यंत्रणा जी आहे खरं म्हणजे वीज वितरण यंत्रणेमध्ये एक सूत्र आहे की एखादा ट्रान्सफॉर्मर असेल किंवा कुठलीही त्याची यंत्रणा असेल तर ती 50 ते 60% लोडिंगला चालवावी लागते. म्हणजे समजा ते 100 किलोवॅट त्याची कपॅसिटी असेल तर त्याला जास्तीत जास्त 50 ते 60 किलोवॅटचा लोड द्यावा लागतो कारण भविष्यामध्ये किंवा अचानक एखादा लोड वाढला तर त्या ट्रान्सफॉर्मरला किंवा अन्य यंत्रणेला तो लोड ॲब्सॉर्ब करण्यासाठी त्याला जो गॅप लागतो तो आज वसई तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळ्या यंत्रणा ह्या 90% पुढे चालतात 100% चालतात आणि त्यामुळे थोडंसं जरी त्याच्यामध्ये काही यंत्रणांमध्ये वाढ झाला लोड वाढला लोकांची मागणी अचानक समजा विजेची वाढली तर ती संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडते. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या वेळेला सुधारणा होईल ज्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल त्यावेळेला वीज जो काय म्हणतात ते की जी मानकं आहेत वीज वितरणाची त्या मानकाप्रमाणे त्यामध्ये लोड निर्माण होईल आणि त्याच्यामधला जो गॅप आहे म्हणजे जी पद्धतीचं काय म्हणतात की जी यंत्रणा ज्या पद्धतीने हवी स्टँडर्ड यंत्रणा हवी ती स्टँडर्ड यंत्रणा आज वसई विरारमध्ये उपलब्ध नाही. ते यंत्रणेवरती खूप मोठा भार आहे. जी 60%ला चालायला पाहिजे ती 100%वरती चालते. त्यामुळे अचानक हे बिघाड निर्माण होतात. तर ती ज्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल ज्या वेळेला यंत्रणांमध्ये अजून पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल त्यावेळेला या सगळ्या ही जी वीज जाण्याचे प्रकार आहेत त्याच्यावरती खूप कमी येतील. वसईतील पायाभूत सुविधेत यश येत नसल्यामुळे गेल्या 40 वर्षांपासून वीज ग्राहकांना मोठा फटका बसतोय. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांचे विजेच्या समस्येकडे लक्ष नसल्यामुळे भविष्यात वसई तालुका अंधारात जाण्याची भीतीही मनोज पाटील यांनी आपल्या मुलाखतीद्वारे व्यक्त केली. हा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबवर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.